न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। चोपडा तालुक्यातील धानोरा सतपंथ ज्योत मंदिरात सुरू असलेल्या चतुर्विध महोत्सवाअंतर्गत सतपंथ नगर येथे दिनांक 9 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित श्री महाविष्णू याग दशावतार मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव, गोपीगीत कथा आणि समरसता धर्मसंमेलन या चतुर्विध सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। आज दिनांक 6 रोजी सकाळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व संत विजय प्रकाशजी महाराजांसह सतपंथ संप्रदायातील सर्व मुखी महाराजांच्या पावन हस्ते ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिभावाने पार पडला। या पार्श्वभूमीवर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सोहळ्याच्या तयारीची सविस्तर माहिती दिली। नमस्कार। आज धानोरा या गावी आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन यासाठी केलंय की 9 ते 14 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी चतुर्विध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी पुरातन असं प्रसिद्ध सतपंथ ज्योत मंदिर आहे, ज्या ठिकाणी अखंड ज्योत प्रज्वलित आहे। त्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण केला आहे आणि त्या मंदिरामध्ये भगवान विष्णूंच्या दशावतारांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आहे आणि या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्त आपण या ठिकाणी महाविष्णू यागाचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये अनेक यजमान सहयजमान सहभागी होणार आहेत पंचक्रोशीतील। आणि दररोज रात्री या ठिकाणी गोपीगीत श्रीमद भागवत अंतर्गत दशमस्कंदातील गोपीगीत या विषयावर रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत माझी कथा आहे। आणि 14 तारखेला समरसता संत संमेलनाचं आपण आयोजन केलं आहे, ज्या समरसता संत संमेलनामध्ये मंचावर 150 ते 200 संत महात्मा वेगवेगळ्या परंपरा आणि संप्रदायाचे उपस्थित असतील। 14 तारखेला श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून त्या समरसता संत संमेलनाची आपण सुरुवात करणार आहोत। या चतुर्विध महोत्सवाचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू समाज समरस व्हावा, समरसता वाढावी आणि जनकल्याण व्हावं, त्या हेतूनेच या महाविष्णू याग, मला असं वाटतं की हे पहिलं मंदिर परिसरातील आहे जिथे 10 अवतारांच्या मूर्तीची प्रतिष्ठा होते आणि या ठिकाणी विष्णू यागाचं एवढं भव्य दिव्य आयोजन पहिल्यांदा होत आहे। विष्णू यागाच्या माध्यमातून मंत्राधीन भगवान या मंत्रोच्चाराच्या माध्यमातून आपण परमेश्वराला आवाहन करणार आहोत की सर्वांना सुख समृद्धी प्राप्त झाली पाहिजे, विघ्न दूर झाली पाहिजेत, सर्वांचं राष्ट्राचं कल्याण व्हावं, समाज समरस व्हावा आणि या जात समाज जे भेदाभेद आहेत त्या भिंती तोडून आपण माणूस म्हणून, हिंदू म्हणून एकत्रित यावं, यासाठी या संपूर्ण चतुर्विध महोत्सवाचं या ठिकाणी आपण आयोजन केलंय। या आयोजनामध्ये गुजरात, मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या निवास, भोजन आणि संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। हे जे भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर येणाऱ्या सगळ्या भाविकांच्यासाठी निवासाची पण व्यवस्था आपण करतो आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था आपण करतो आहे आणि पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था अशी वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून, कारण गुजरात, मध्य प्रदेश लांबूनही भाविक येणार आहेत, तर आपण चोपड्यापासून ते इथे फैजपूरपर्यंत अशा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था मिळत आहेत त्या त्या ठिकाणी आपण निवास व्यवस्था करतोय। धानोरा या गावी आज आपण चतुर्विध महोत्सवाचं ध्वजारोहण केलं आहे आणि हे ध्वजारोहण आपल्या परिसरातील प्रत्येक समाजातून आपण एक पती पत्नीचं एक जोडं आपण घेतलं आहे आणि त्या प्रत्येक समाजातील एकेका प्रतिनिधी त्या जोडप्याकडून आपण आज ध्वजारोहण केलंय। या ध्वजारोहणाच्या माध्यमातून मला संदेश हाच द्यायचा होता की आपण सर्व एक आहोत, आपण सर्व जाती समाजांनी एकत्रित यावं, समरस व्हावं आणि या राष्ट्राला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा। म्हणून आज जे ध्वजारोहण केलं, विशेष आणखी कुणाला निमंत्रित न करता आपण परिसरातील सर्व समाजाच्या एक प्रतिनिधी व्यक्तीकडून आपण हे आजचं ध्वजारोहण केलंय आणि या कार्यक्रमाची यशस्वी अशी सुरुवात केली आहे। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।